हाय फ्रेंड्स, मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये। आज आपण आपल्या रेसिपीमध्ये खूपच पौष्टिक आणि हेल्दी असा नाश्ता तयार करणार आहोत। तर त्यासाठी मी इथे मक्का घेतलेला आहे, भाजून रोस्ट केलेले शेंगदाणे, गाजर, काकडी, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची ही जिन्नसं घेतलेली आहेत। तर सर्वात आधी आपण काय करायचं, गाजरवरील साल सर्व मी काढून घेते या पद्धतीने। तर पाहू शकता अशा पद्धतीने गाजरवरील साल काढून घेतलेली आहे आणि आता काकडीवरील सुद्धा साल मी संपूर्ण अशी काढून घेते। आणि आता आपल्याला काकडी एकदम बारीक अशी फाईन कट करायची आहे। तसं बघायला गेलं तर काकडीचे शरीरासाठी भरपूर फायदे आहेत। वजन कमी करण्यास मदत करते, पचन सुधारते, त्वचेसाठी फायदेशीर असते, शरीराला थंडावा देत असते, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते, तसेच डोळ्यांसाठी खूप चांगली असते काकडी। शरीर हायड्रेट ठेवते कारण त्यामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करते। तर अशाच पद्धतीने काकडी छान अशी बारीक कट करून घ्यायची। काकडीचा समावेश तुम्ही रोजच्या आहारात केला तर खूपच उत्तम आहे। तर मस्त अशी बारीक मी फाईन कट करून घेतलेली आहे काकडी। आता याला एका बॉलमध्ये ट्रान्सफर करायचं। त्यासोबतच गाजरसुद्धा मी असंच बारीक कट करून घेते। गाजरचे फायदेसुद्धा आहारामध्ये भरपूर प्रमाणात आहे। गाजरमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते, तसेच डोळ्यांसाठी सुद्धा गाजर खूप उत्तम आहे आणि पाचनक्रिया सुधारण्यासाठी सुद्धा खूप छान आहे, त्यामुळे रोजच्या आहारामध्ये गाजराचा वापर करणं उत्तम मानले जाते। तर याच पद्धतीने गाजरसुद्धा खूप छान फाईन असं मी बारीक कट करून घेतलेलं आहे। मुलांना तर रोज खायला दिलं पाहिजे कारण यामुळे इम्युनिटी पॉवर खूप जास्त प्रमाणामध्ये वाढत असते। याला सुद्धा बॉलमध्ये ट्रान्सफर करायचं। सोबतच मी इथे एक मोठ्या आकाराचा कांदा छान असं बारीक कट करून घेते। कांदा तर आपण रोजच्या आहारामध्ये वापरतोच, भाजीमध्ये प्रत्येक भाजीमध्ये कांदा असतोच थोडा ना थोडा। तर हा सर्व कांदा याच पद्धतीने मी छान असा बारीक कट करून घेतला आणि या कांद्याला सुद्धा त्याच बॉलमध्ये ट्रान्सफर करायचं। त्यासोबतच मी ते एक मीडियम आकाराचा टोमॅटो घेतला, त्या स्वच्छ धुवून घेतलेला टोमॅटो, त्याला छान असं बारीक कट करून घ्यायचं। टोमॅटोचा वापर आपण स्वयंपाकघरात तर करतच असतो भाजी बनवण्यासाठी, परंतु कच्च्या टोमॅटोचा वापर जेवणामध्ये जर केला तर त्याचे भरपूर प्रमाणात फायदे मिळत असतात। हृदयासाठी आणि इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी तर एकदम उत्तम मानले जाते। याला सुद्धा त्या बॉलमध्ये ट्रान्सफर करायचं। सोबतच भरपूर असा स्वच्छ धुवून घेतलेला कोथिंबीर घेतला, याला सुद्धा छान असं बारीक कट करून घेतलं आणि एक मिरची घेतलेली आहे हिरवी, तिला सुद्धा याच पद्धतीने एकदम फाईन असं चॉप करून घ्यायचं। जर तुमच्या घरी लहान मुलं असतील तर त्यांना ही मिरची अजिबात देऊ नका कारण त्यांना तिखट लागू शकतो त्यामुळे। आणि ते मक्याचे दाणे घेतलेले आहेत, असतील तर नक्की वापरा, खूप आवडतील छोट्या मुलांना। आता इथे भाजून घेतलेले त्यावरील साल काढून घेतलेले शेंगदाणे घेतले एका वाटीभर, लिंबाचा रस पिळून घ्यायचा म्हणजेच रेसिपी एकदम चटपटीत होण्यास मदत होते। पाव चमचा काळं मीठ वापरलं यामध्ये आणि पाव चमचा चाट मसाला घातलं आणि 3 ते 4 मिरे छान असं बारीक कूट करून घेतलं त्याचं। आणि आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण इथे सॅलेड तयार करणार आहोत, व्हेजिटेबल सॅलेड। सॅलेडमुळे शरीरामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, जीवनसत्वे आणि खनिजे मिळतात आणि याचा वापर आपण जेवणामध्ये करायलाच हवा। आणि झटपट तयार होणारी ही आपली चटपट रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन आणि पौष्टिक रेसिपीसह। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।